मन निश्चल करी धारणा धरे, श्रवण मनन निधि ध्यासन करे, तो साक्षात्कार तू पोते भाई, इमाम संदेह रहे न काही. पंचीकरण या ग्रंथातली ही 6व्या क्रमांकाची चौपाई आहे. तर साधू सांगतात की मन निश्चल करी धारणा धरे. आपलं मन निश्चल म्हणजे स्थिर करा आणि धारणा करा. जसं आपण प्रत्येकानं धारणा केलेली आहे, मी मनुष्य आहे अशी आपण काय केलेली आहे, धारणा केलेली आहे. मग ही धारणा चुकीची आहे, कारण मनुष्यत्व हा उपाधीला धरून केलेली कल्पना आहे. मनुष्य ही उपाधीला धरून केलेली कल्पना आहे. आणि वास्तविक जर पाहिलं तर ह्याचं जर काय म्हणतात ऑपरेशन केलं तर ह्याचं काय निघतं, सगळं हाडं आणि मांस हेच निघतात ना. मग मनुष्य कुठे आहे आता? तिथं मनुष्य नावाची वस्तूच नाही, ती कल्पना आहे. म्हणून भगवान शंकराचार्य एक वेळेस असेच निघाले आणि एके घरी आले. ते सद्ब्राह्मण होते, त्यांच्या घरी एक मूल जन्माला आलं होतं. तर ते जवळजवळ 12 वर्ष झाले, लहानपणापासून ते बोलतच नव्हतं. फक्त भूक लागलं की रडायचं आणि असं, पण ते बोलत नव्हतं. मग ते करता करता 12 वर्ष झाले. आता 12 वर्षानंतर मौजी बंधनाचं एक संस्कार असतो आणि तो पूर्ण केल्याशिवाय ब्राह्मणत्व सिद्ध होत नसतं, मुंज केल्याशिवाय. आता त्याला मग काय करावं लागतं असतं, गायत्री मंत्राचा उच्चार करायचा असतो. पण आता हे बोलतच नाही बालक, तर काय करावं? मग सगळेच घरचे कदरले, आई वडील. मग ते म्हणले आता हे काही कामाचं नाही गडे लेकरू हे. आणि तितक्यात अचानक जगद्गुरू शंकराचार्य आले आणि त्यांची नजर त्या बालकावर पडली, ते दिव्य तेजस्वी बालक. आणि त्याला मग प्रश्न केला, कस्त्वं शिशो कस्य कुतोसी गंतः किन्नाम ते त्वं कुतागतोसी. म्हणजे हे शिशु, तुम्ही कोण आहात? तुम्ही कुठून आलेला आहात? तुम्हाला कुठं जायचं आहे? किन्नाम ते त्वं, तुमचं नाव काय आहे? तर त्यावेळेस त्या बालकानं उत्तर दिलं. 12 वर्षात उत्तर नाही दिलं, पण आज जे उत्तर दिलं तर असं समर्पक उत्तर दिलं की नाथ बाबांनी हस्तामलक या टीकेमध्ये याचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं उत्तर, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रहा. मी मनुष्य नाही. मनुष्यत्व ही शरीरावर केलेली कल्पना आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी ही सगळे काय आहे, वर्णाश्रम, हे सगळे देहावर केलेली काय आहे, कल्पना आहे, देह संबंधित कल्पना आहे. म्हणून ह्या कल्पनेहून मी वेगळा आहे. तर कसा आहे? सनित्योपलब्धी स्वरूपोहमात्मा, नित्य उपलब्ध असलेला परमात्मा मी आहे. आणि हे उत्तर ऐकून भगवान शंकराचार्यांना आनंद झाला. ते म्हणले, त्या गृहस्थाला त्यांनी विनंती केली की ह्या बालकाला आम्ही न्यावं का? तर त्यांचे आईवडील प्रसन्न होऊन म्हणले, महाराज तुम्ही याला खुशाल घेऊन जा, हे आमच्या काही कामाचं नाही. हे बोलत नाही, काही नाही, नुसतं भूक लागली की रडत आहे आणि टकमक पाहते. त्यांना वाटलं बरं झालं बाबा, कुणीतरी आलं याला न्यायला. मग भगवान शंकराचार्यांनी त्या मुलाला घेतलं. ते हस्तामलक झाले. भगवान शंकरांचे 4 शिष्य, गौंडपादाचार्य, हस्तामलक, बरं का. तर असे 4 शिष्य आहेत. आणि त्या 4 शिष्याला घेऊन 4 दिशांनी भगवान शंकराचार्यांनी त्या काळामध्ये धर्माची स्थापना केली. अद्वैत सिद्धांत लोकांना पटवून दिला. आणि तीच परंपरा आपण इथं कायम ठेवलेली आहे.
व्यासांचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसी तू. ज्ञानोबराय सांगतात की आम्ही भाष्यकारांना वाट पाहिली, कोण्या वाटानं जायचं, मार्ग दावूनी गेले आधी दया निधी संतती. मग संतांनी आपल्याला मार्ग दाखवला. शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरीच झाले. का घरीच आले चिवडा खायला, ते हरीच झाले. मग हरिरूप झाले म्हणल्यावर हरिरूप ध्यानी हरिरूप मनी आहे का नाही. हरिरूप ध्यानात घेतलेलं आहे आणि तेच मनात आलेलं आहे. म्हणून मनामध्ये जर कल्पना असली की त्या कल्पनेमुळं आपल्याला दुःख होत असतं. मनात वाचेरे पूर्वी संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले. मग जसं आपण पूर्वी संचित केलेलं असन, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून क्रियमान म्हणजे चालू जन्मामध्ये या देहाला मी समजून जे कर्म केलेलं आहे त्याला क्रियामान कर्म म्हणायचं. आणि देहाला मी समजून माग जे कर्म केले होते तर ती अनादिकालापासून ते केवढे किती याचं आपल्याला काही गणित नाही, तर ते संचित आहे. आणि त्याच्यातून जे काही फळ देऊन चुकलेलं आहे ते प्रारब्ध आहे. आता क्रियमान आणि संचित ह्या दोन्ही कर्माचा बाद म्हणजे हे कर्म नष्ट होते हे ज्ञानाग्नीनं. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुना. म्हणजे ज्ञान झालं कोणतं, हे आत्मा आणि अनात्माचा निवाडा झाला की हे शरीर, हे श्वास, हे इंद्रिये, हे अंतकरण, हे अनात्म आहे. आणि या सगळ्यांना जाणणारा आत्ता इथं मी आत्मस्वरूप आहे, एक आहे, चैतन्य आहे, न बदलणारा आहे. हे सगळे कसे आहेत, बदलणारे. हे दृश्य आहेत आणि याचे आपण द्रष्टा आहोत. म्हणून दृश्य द्रष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपणापास. म्हणून दृश्याची वेळे, दृश्य ज्यावेळेस आपल्याला कळत असतं, दृश्याचं ज्ञान अंतकरणात होत असतं, त्यावेळेसच आपण लगेच लक्षात घ्यायचं की हे दृश्य आहे, म्हणजे जाणण्यात येणारं आहे. कुठून, कंकरापासून तर शंकरापर्यंत सगळे काय आहेत, दृश्य आहेत. तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची या परी प्रकाश येते एकसरी संवित्ती जाण. सांग देवा, तेवी शिवोनी पृथ्वीवरी, म्हणजे पृथ्वीवर जो धुळीचा कण आहे त्या धुळीच्या कणापासून ते शंकरापर्यंत हे सगळे कसे आहेत, दृश्य आहे. भासती पदार्थाची या परी, हे सगळे भासणारे आहेत. आणि याचा अधिष्ठान रूप परमात्मा तुम्ही आहात. कारण दूरी रूपानं कळाल्यानंतर सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होऊन जाते. तसं आत्मस्वरूप आपल्याला स्पष्ट कळाल्यानंतर जगदाभास हा कसा वाटतो आपल्याला, भास वाटतो. जगत वाटतं का जगाचा भास वाटतो. जसं स्वप्न पाहत असताना आपण त्याला त्यावेळेस सत्य मानतो, पण जाग झाल्यावर आपण काय म्हणतो, रात्री पडलेलं स्वप्न खोटं होतं. मग ते आता खोटं होतं का तिथंच खोटं होतं, पण तिथं आपल्याला ठरवता आलं नाही आणि इथं मात्र आपल्याला ठरवता आलं. मग आता माघारी तो कोणी बी बोलन. आता स्वप्नाच्या माघारी आपण त्याला खोटं ठरवायला ना, समोरासमोर खोटं ठरवायला पाहिजे. आता जागृती समोरच आहे. आता समोरासमोर आहे म्हणून जागृतीला समोर खोटं ठरवायचं. ते काय म्हणते, समोर बोलायला पाहिजे हो, माघारी कोणी बोलतं. मग त्याला हिंमत लागते समोर बोलायला. मग तसं हिंमत लागते ना, ती हिंमत तुमच्याकडं आहे. जिंकावा संसार येणे नावे तो शूर. शूर कोणाला म्हणावं, ज्यानं समोरासमोर जागृती प्रत्यक्ष दिसत असताना ही जागृती खोटी आहे असं ज्यानं ओळखलं, असं ज्यानं निश्चित केलं, तो खरा शूर आहे, तो वीर आहे. म्हणून इथं ज्ञानोबराय सांगतात, जिंकावा संसार. ज्यानं संसाराला जिंकलं, आणि संसाराला जिंकणं म्हणजे मृत्यूला जिंकणं. म्हणून जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय.
तुकोबराय सांगतात की अख्ख्या जगाला काळ खायला लागलं आणि त्या काळाच्याही मुंडक्यावर आम्ही पाय दिला, म्हणजे त्या काळाला सुद्धा आम्ही जिंकलेला आहे. म्हणून तुका म्हणे काळे केले काळे तोंड, प्रकाश अभंड देखोनिया. त्या काळानं त्याचं तोंड काळं करून टाकलं. का? कारण आपण चैतन्य हे ज्ञान स्वरूप आहेत. असा प्रकाश आहे की कधी न लुप्त होणारा प्रकाश, अलुप्त प्रकाश, म्हणजे कशानंच लुप्त होत नाही असा प्रकाश. आता सूर्याचा प्रकाश राहिला का? आता रात्रीला नाही राहिला. आता चंद्राचा प्रकाश, चंद्र आहे, चांदण्या आहेत. आता ह्या चांदण्याचा आणि चंद्राचा प्रकाश अमावस्याच्या दिवशी राहतो का? नाही राहत. म्हणजे हे जे प्रकाश आहेत ना, हे टिमक्या आहेत ना, ह्या तर ह्या लुप्त होणाऱ्या आहेत. आता सूर्य रात्रीला लुप्त झाला आता, आणि रात्रीला जे चंद्र आणि चांदण्याचा प्रकाश आहे तो अमावस्याच्या दिवशी लुप्त झाला. मग त्या दिवशी आपण दिवा लावतो, मग दिव्याच्या प्रकाशात आपण सगळ्या वस्तू जाणतो. मग दिव्यातलं तेल संपलं, दिवाही विजला. मग ती म्हणलं आता कशानं जाणायला लागलो तर आपण, ती म्हणले मनाच्या प्रकाशात जाणायला लागलो. मनानं जाणायला लागलो ना, असं चापून जाणायला लागलो. हे बेंदाडे का काय भिंत आहे, चापून जाणायला लागलो. म्हणजे मनात कळायला लागलं ते. आणि ते मनामध्ये कोणाला कळायला लागलं? ते तुम्हाला कळायला लागलं. म्हणजे तुम्ही प्रकाशक आहात, अलुप्त प्रकाश आहात, कधीच लुप्त होत नाहीत. म्हणून या उपाधी माझी गुप्त. आणि हे आपलं गुप्त धन आहे. आमच्या मीराबाई सांगतात, पायोजी मैने राम रतन धन पायो, खरचे ना कोई चोर न लेवे, दिन दिन बढ़त सवायो. पायोजी मैने राम रतन धन पायो. राम रूपी रत्न हेच माझ्या आयुष्याची कमाई आहे, धन आहे. आणि ते मी कमवलं. मग जीवनामध्ये आपण काय कमवायला पाहिजे? राम कमवायला पाहिजे. हे आपलं धन आहे. खरंच हे खर्चच नाही. हे ज्ञान सांगितल्यानं कमी होत नाही, उलट वाढत जातं, सवयीनं वाढत. दिन दिन बढत सवायो. आता गंमत आहे बाबा की 1000 रुपये एका माणसाला दिले आणि त्याला सांगितलं की 100 रुपये 10 माणसामध्ये वाटा. मग 11व्या माणसाकडं आल्यानंतर त्याच्याकडं काय राहिलं? आता काहीच नाही राहिलं. म्हणजे ते संपलं. पण हे तसं नाही आहे. हे दिन दिन बढत सवयीनं वाढायला लागलं आहे. बरं, याला चोर चोरून नेत नाही. तुमच्या ठिकाणी जी काही ज्ञान आहे त्याला कोणी चोरू शकतं का? नाही चोरता येत. तुमचा मोबाईल चोरून नेतीन, कपडे चोरून नेतीन, तुमचा पैसा चोरून नेतीन, पण तुमच्या ठिकाणी असलेलं ज्ञान चोरता येतं का? नाही चोरता येत. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वीसी. म्हणून या संतांना आपण सर्वस्वानं म्हणजे तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. म्हणून आपण संतांची सेवा करायला पाहिजे, संतांच्या वचनाची सेवा करायला पाहिजे. संतांची वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. म्हणजे संतांचे जे वचन आहे ते काय करतात? जन्म मृत्यूच्या दुःखाहून आपल्याला वेगळं करून दाखवतात. वचनाचे घाये संशय छेदिले, अनेकत्व मोडून एकत्व जोडिले. ह्या वचनाच्या घावानं काय केलं? आपल्या अंतकरणातले जे संशय आहेत ते दूर केले. कोणते संशय? देव आहे का नाही, ही असंभावना म्हणते त्याला. संभवता शक्यच नाही. देव कुठं असला असता तर दिसला नसता का? मग आम्हाला असं विचारता येतं की कोरोनाचा विषाणू तुम्हाला दिसला का? मग तुम्ही अख्ख्या विश्वानं आज त्या विषाणूचं अस्तित्व मान्य केलं, बरोबर आहे. मग तो विषाणू ज्या अंतकरणात कळाला ते अंतकरण दिसतं का? मग ते अंतकरण नाही का? किती टक्के आहे ते अंतकरण? जितका सूर्य डोळ्यानं दिसून 100% खरा आहे, तितकंच अंतकरण 5ही इंद्रियानं न कळून तितकंच खरं आहे.
आणि तितकाच अंतःकरणाला जाणणारा मी 100% तितकाच खरा आहे, आता आहे, इथं आहे आणि प्रत्यक्ष आहे. मग तुम्हाला कधी माहीत नाही, नेहमीच माहिती आहे की तुम्ही आहे 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 असं तुम्हाला कधी 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 वाटतं का नेहमीच वाटतं? मी आहे, सकाळी आहे, दुपारी आहे, संध्याकाळी आहे, झोपलेला आहे, इथं नसला तर गावाला आहे, आरोग्य नसलं तर रोगी आहे, पण आहे ना. म्हणून आहे 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 हे सगळीकडं कसं आहे, सारखंच आहे. मी आहे. अहम अस्मि सदा भामी कदाचिन्नाहम प्रियः. मी आहे आणि मी नेहमीच मला प्रिय आहे. आता मला जे काही दुसऱ्या वस्तू प्रिय आहेत ते माझ्यामुळं प्रिय आहे का त्या वस्तू त्याच्यामुळं प्रिय आहेत? ते आपल्यामुळं प्रिय आहे. म्हणून उद्दालक मुनी आपल्या पत्नीला, मैत्रीला सांगतात, हे मैत्री, मी जे तुला आवडतो तर ते माझ्यामुळं नाही, तुझ्यामुळं. आणि तू जे मला आवडते ते तुझ्यामुळं नाही, माझ्यामुळं. म्हणजे परमप्रीतीचा विषय ज्याला तोच आहे. परमप्रीतीचा विषय ज्याला तेच आहे. तुम्हीच आवडतात. आता तुम्हाला शरीर आवडतं ते निरोगी आहे म्हणून आवडायला लागलं. उद्या शरीराला रोग होऊ द्या, हे तुमचंच शरीर तुम्हाला प्रतिकूल होईल, मग आवडतं का? नाही आवडत. आज रूप चांगलं आहे म्हणून आवडायला लागलं, आरशासमोरून उठत नाही आपण, आणि तेच शरीर जर विद्रूप झालं तर आपल्याला आवडतं का? ते रूप आवडत नाही. म्हणून रूपाचा, रंगाचा, वर्णाचा, जातीचा, कुळाचा जो काही आपण अभिमान धरलेला आहे, त्याच्यावर ममत्व केलेलं आहे, तर हे ममत्व अनात्म आहे, ते आपलं स्वरूप नाही. याती कुळ माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचुनी आणू नेने काही. आपल्याला कुळच नाही, पण हे विचारानं लक्षात घेता येतं. म्हणून क्षण एक मन स्थिर करुनी, पाहे वेद बोलिले पुराणी. म्हणून वेदानं काय सांगितलेलं आहे? कारण वेद जे सांगायला लागले ते अपौरुषेय आहेत. वेदामध्ये पुरुष बुद्धीचा दोष नाही. वेद जे सांगायला लागले तर त्याच्यामध्ये पुरुष बुद्धीचा दोष नाही, अपौरुषेय आहेत ते. आणि एखाद्या माणसानं समजा काही बोललं तर त्याच्यामध्ये कदाचित काहीतरी त्रुटी निघू शकते, चूक निघू शकते. ते म्हणते माणूस चुकीचा पुतळा आहे, चूक कोणाकडूनही होऊ शकते. पण वेदामध्ये जे सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. बेदुनी 4 हे गणित आहे. पंचीकरणात जे सांगितलेलं आहे ते बेदुनी 4 गणित आहे. म्हणून श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मसूत्र, उपनिषद हे जे आहे तर हे परमार्थाचे प्रस्थानत्रय ग्रंथ आहे. श्रुती स्मृती याची नोंद केलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं लिहून ठेवलेले आहे. आणि ही नोंद खरी आहे. ही नोंद फक्त आपण तपासून पाहायला पाहिजे. मग आपल्याला आपलं आत्मरूपी धन हे मिळणार. फक्त तो जो जाणता आहे त्याला आपण शरण जायला पाहिजे. जाणते नो गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. कृतकृत्यता कधी होईल? ज्यावेळेस जाणत्या सद्गुरूला आपण शरण जाऊ. आणि जाणते सद्गुरू कोणाला म्हणावं? सत्गुरू, जे तुम्ही सत्य परमात्मा आहात असं सिद्ध करून देतात ते सद्गुरू आहेत. म्हणून जे शिष्या ते सद्वस्तू ते मेळविती, तया ते श्रीकृष्ण सद्गुरू मानिती. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कोणाला सद्गुरू मानतात? लक्षण केलंय की जे शिष्याला तू माझा शिष्य नाही, मी तुझा गुरु नाही, तर तू कोण आहेस? आत्ता इथं सत्य परमात्मा आहे असं लक्षात आणून देतात. कारण ज्ञानानंतर गुरु शिष्याचा भेद राहत नाही. गुरु आणि शिष्य हे दोन्ही एकच रूप झाले. म्हणून तिथं सांगितलं ना की देव आणि जीव हे काय झाले? एकच झाले. मुळीच संचले जैसे तैसे.
देवभक्त दोन्ही एकरूप झाले. ते म्हणले एकरूप झाले म्हणणं सुद्धा नाही, ते मुळीच संचले जैसे ते पहिले जसे होते तसेच आहेत म्हणे ते. म्हणजे ते दोन कधी होते? मग तसं पती आणि पत्नी दिसायला दोन आहेत पण असायला कसे आहेत? एकच आहे. आणि बहीण भाऊ दिसायला दोन आणि असायला बी दोन. बरोबर. आणि तसं हे विश्व आणि आपण दिसायला दोन आणि असायला दोन. कारण आपण दिसत नाही पण आपण दिसणारे मानायला लागलो म्हणून म्हणावं लागायला लागलं की ती बी दिसायला ना आपण बी दिसायलो. पण याच्यामध्ये गंमत अशी की हे दिसणारं दृश्य आणि आपण ह्याला जाणणारे द्रष्टा मात्र न दिसणारे आहे. अदृश्य दर्शने संतांची या, रवी दीप हिरा दाविती देखणे. हे सूर्य चंद्र हिरा मोती हे सगळे दिसणाऱ्या वस्तू प्रकाशित करतात. पण तुम्ही अदृश्य परमात्मा आहेत हे फक्त तुम्हाला संत लक्षात आणून देतात. म्हणून केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा. संतांचे किती उपकार आहेत आपल्यावर की आई वडिलाचे सुद्धा तितके उपकार नाहीत, इतके संतांचे उपकार आहेत. का? कारण आई वडिलांनी फक्त हा देह लहानाचा मोठा केला, याचा सांभाळ केला, संस्कार चांगले घातले, हे त्यांचे उपकार आहेत. म्हणून त्यांची सेवा करणं हे आपलं धर्म आहे, कर्तव्य आहे. कारण आपण ज्या संस्कृतीमध्ये आपल्याला हा मानव देह मिळालेला आहे ती हिंदू संस्कृती इतकी पवित्र आहे की त्या पवित्र संस्कृतीमध्ये आपण आईवडिलांना देव म्हणून पूजन करतो. मात्र देवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. अशा पवित्र असलेल्या संस्कृतीमध्ये पवित्र असलेला हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. आणि त्या पवित्र नरदेहामध्ये मी न मरणारा पवित्र परमात्मा आहे असं पवित्र ज्ञान लक्षात घेण्याचा आपल्याला योग आलेला आहे. म्हणून नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मीह विद्यते. या संपूर्ण सृष्टीमध्ये ज्ञानासारखी पवित्र वस्तू कोणतीच नाही. म्हणून ते ज्ञान आपलं स्वरूप आहे. मांसमय हे शरीराचं स्वरूप आहे, श्वासाचं हवामय हे स्वरूप आहे, मनाचं संस्कारमय हे स्वरूप आहे आणि कपड्याचं कापूसमय हे स्वरूप आहे. म्हणून आमच्या जनाबाई सांगतात, एकची माती नाना भिंती, रांजण आणि सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. की कोण्याही घराला तपासून पहा, काय मातीचे चार भिंती असल्या म्हणजे काय, दगडविटा माती. एकची माती नाना भिंती, रांजण. आता रांजण असो, परळ असो, बोळकं असो, काही असू द्या, तुमचे सगळे काय आहे ते मातीचे. तसं एकची तंतू नाना पटू, सोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्मदिशी उघडे. मग सगळे कपडे जर पाहिले तर त्याचं कारण तंतूकडे येतं. आणि तंतू म्हणजे कापूस. सगळे कपडे कापसाचेच आहेत ना. मग तिथं सासरचं धोतर आहे का माहेरची साडी आहे? सासरचं धोतर नाही, माहेरची साडी नाही, ते कापूस आहे. मग कापसाचं जर आपण कारणाकडे जर पाहिलं तर ते कापूसमय आहे. सगळे कपडे कापूसमय आहेत, सगळे घरं मातीचे आहेत, सगळे शरीर मांसमय आहेत, सगळे शरीरातले श्वास हवामय आहेत आणि सगळ्यांचे अंतःकरण हे वासनामय आहेत. आणि सगळ्या अंतःकरणात जो प्रगट आहे ते चैतन्य ज्ञान स्वरूप आहे. आणि ते ज्ञान अनेक अंतःकरणामुळं अनेक वाटायला लागले. पण ही उपाधी खोटी आहे म्हणून भेदसुद्धा कसा आहे, खोटा आहे. म्हणजे उपाधिकृत भेद आहे आणि उपाधी खोटी आहे म्हणजे भेदसुद्धा कसा झाला, खोटा झाला. म्हणजे द्वैत खोटं ठरलं आणि तुम्ही अद्वैत परमात्मा आहेत हे सिद्ध होत असतं. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. म्हणजे द्वैत खोटं ठरतं, दुसरेपणा खोटा ठरतो आणि एकत्व सिद्ध होत असतं. म्हणून एको देवहा सर्वभूतेषु गूढः. श्रुती सांगते की देव कसा आहे, एक आहे आणि सगळ्या भूतांना गूढ आहे.
गूढ आहे म्हणजे भूताद्वारे तो जाणण्यात येत नाही. जसं मन इंद्रियाद्वारे जाणण्यात येतं का? नाही जाणण्यात येत. तरी आपण त्याला कबूल केलं का नाही? कबूल आहे आपल्याला की मन आहे. मग ते डोळ्यानं दिसलं का? कानानं त्याचा आवाज ऐकू आला का? नाकानं मनाचा वास आला का? जिभेनं मनाची चव घेता आली का? हातानं मनाला स्पर्श करता आलं का? तरी पण मन नाही का? म्हणजे 5 इंद्रियानं न कळून सुद्धा मन आत्ता आहे, इथं आहे, तुम्हाला माहीत आहे, आणि आपण सगळेजण त्या मनाचा वापर करायला लागलो. सुख की कलिया दुख के काटे, मन सबका आधार. मन से कोई बात छुपे ना, मन के नयन हजार. मनाचे डोळे 1000 आहेत. मग किती आपण लपू द्या, पण मनापासून आपल्याला लपवता येत नाही. मन ग्वाही देत असते. म्हणून मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य. जर त्या अंतकरणामध्ये शरीर सहित अंतकरणासहित जर सृष्टी सत्य वाटत असेल तर हे सत्यत्व बुद्धी हेच बंधनाला कारण आहे. आणि त्याच अंतकरणामध्ये शरीर श्वास इंद्रिय अंतकरणासहित ही सृष्टी जर खोटी वाटत असेल तर तेच मन मोक्षाला कारण आहे. कारण अहम ममेति बंधाहा नाहम ममेति मुक्ता. मी माझं आणि खरं समजणं हे बंधनाला कारण आहे, आणि मी माझं आणि खरं न समजणं हे मोक्षाला कारण आहे. मग तुम्ही जी आहेत त्याचा स्वीकार करा. उगाच दुसऱ्याच्या वस्तूला बळच आपण माझी म्हणणं, याच्यात कुठलं सत्य आहे? हे सत्य नाही आहे ना. दुसऱ्याच्या वस्तूला आपण कौरक माझी म्हणतो. बरं, कळत नाही म्हणून ठीक आहे, पण आता विवेक करून सुद्धा नाही जमत तसं. मग 184 योनीमध्ये जे जीव आहेत त्या जीवानं त्या देहाला मी समजणं हे क्षम्य आहे, कारण तिथं बुद्धीच नाही. आणि मनुष्य देहात येऊन बुद्धी असून जर या देहाला आपण मी समजत असून तर हा अपराध आहे. कारण आपल्याला बुद्धी आहे आणि त्या बुद्धीनं निवडता येतं की आपल्याला 2 दगडामधला फरक कळतो. एक खांब आहे आणि एक लाकडाचं तुकडा आहे. तर हे 2 आहेत हे कळतं आपल्याला. मग दिसणाऱ्या वस्तूतलाच भेद कळतो का न दिसणाऱ्या वस्तूतला सुद्धा भेद कळतो? की वृक्ष आहे, हिरवा आहे, खांब आहे, न जाणणारा आहे. ही 2 वस्तू 2 आहेत. तर आता हिव वाजायला लागलं म्हणजे न दिसणारा वारा, आणि त्या न दिसणाऱ्या वाऱ्यामध्ये थंडी शिरली म्हणजे 2 आहेत असं आपण लक्षात घेतो का नाही? आणि तोच वारा उन्हाळ्यात गरम लागतो. म्हणजे आपण म्हणतो की आता वाऱ्यामध्ये अग्नी शिरला म्हणून वारा कसा लागायला? गरम लागायला. मग न दिसणाऱ्या वाऱ्यात न दिसणारा अग्नी शिरला म्हणून तो गरम लागायला. आणि हिवाळ्यामध्ये न दिसणाऱ्या वाऱ्यात न दिसणारा गारवा शिरला म्हणून ते गार लागायला लागला. मग हे न दिसणाऱ्या 2 वस्तू 2 आहेत असं ओळखता येतं का नाही? आणि ती ओळखण्याची बुद्धी प्रत्येकाकडं आहे का नाही? आहे. म्हणून त्याच बुद्धीचा आपण वापर करायचा.